आपण पाहतोय पुण्यामध्ये गुंडांची धिंड काढली जाते। कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत। जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 सीआरपीसी 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, एमपीडी आहे। वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला ते समजले असतील। समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा। का समजलंय का? नाही समजलं कोणाला? ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा। त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील, आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत। आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल। एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील। ठीक आहे? समजलं? समजलं का तुम्हाला? ठीक आहे, चलो ठीक आहे। पीआय लोक डोसियर फॉर्म भरून घेतले असतील तर यांना पाठ जाऊन द्या। पुण्यात पोलिसांनी गुंडांना समज दिलेली आहे। कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये किंवा कुठल्याही सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले असं आवाहन पोलिसांनी केले। त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं। यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत। रायझिंग काय प्रकार आहे? किती गुन्हेगारांना रायझिंग काय प्रकार? आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं। पुण्यातील अनेक गुंड राजकीय आश्रय घेताना वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी, खासदार, आमदार त्यांच्याशी बोलतायत। व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं। नाही, हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे। सर, तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? आपण जर मागे पाहिलं असेल मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे। त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत। थँक्यू, धन्यवाद। टोळ्यांचे प्रमुख जे आहेत आपण पाहतोय रील्स काढून शेअर करायच्या नाहीत। पुणे पोलिसांनी गुंडांना समज दिलेली आहे, त्यांची परेड देखील झाली आहे। रील्स काढून सोशल मीडियावर त्या शेअर करायच्या नाहीत। गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण पाहतोय पुणे पोलिसांकडून हे संपूर्ण ओळख परेड या ठिकाणी गुंडांची करण्यात आलेली आहे। दरम्यान रील्स काढून अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करू नका अशी तंबी देखील पोलिसांनी आता गुन्हेगारांना दिलेली आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना बोलवून त्यांना आज पोलिसांनी समज दिली।